तिथून पुढे नेमावर नंतर आपण जातो चिपानेर. हा, चिपानेर दोन्हीवाल्या दादांची तिचं ठिकाण आहे. आणि तिच्या पुढे सतधारा म्हणून आहे की ते सप्तऋषींची तपस्थली आहे. त्यांनी पाताळातून वरती येऊन तपश्चर्या केली. ती सातधारा सप्तऋषींची तपोभूमी म्हणून ती सातधारा ती तीर्थ आहे. ते सातधारा ते पण म्हणजे 7 धारांनी ते वाहतं का? नाही, नाव सातधारा नाव आहे पण म्हणजे त्याचं महत्व म्हणजे ते सप्तऋषींनी तपोभूमी आहे. ती त्यांनी मैयाच्या काठी त्यांनी स्थापन केलेलं ते शिवलिंग आहे. मग असंच होतं ना की ज्यांनी तपश्चर्या केली त्याच्या नावाचं ते आहे. त्यामुळं भरपूर अशी आहेत की आम्ही जे तुम्हाला म्हणलं ना की वाल्मिकी आश्रमात राहिलो होतो ते अश्वत्थामा तिथे येतो दर्शनाला. त्या लोकांनी सांगितलं आम्हाला की आम्ही बघितलं खूप वेळेला अश्वत्थामाला सुद्धा. ते माखनेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे कारण त्याच्या कपाळावर जखम आहे. मग त्यांनी शिवजींना प्रार्थना केली मला काहीतरी त्याच्यावर उपाय द्या. तर त्यांनी सांगितलं की तू लोण्याचा गोळा दिला त्याला आणि तिथे लावत जा. एक तिथी आहे बरोबर. त्यावेळेला तो येतो आणि त्याला ते लोणी लावायला दिलं होतं. मग तो कारण त्याच्या आजूबाजू कायम माशा घोंगावत असतात. तर तो निघून गेल्यानंतर त्या मंदिरात पण माशा पडलेल्या असतात. हो का? हो. आणि त्या जे महंत असं ना गोड त्यांनी सांगितलं आम्ही किती वेळा तरी बघितलेलं आहे असं की आलेला जातो आले येतो. ती अशी शेवटी ही सगळी तपोभूमीच आहेत ना. तो सगळा भाग अश्वत्थामाचा सांगितला जातो की चिपानेरच्या आधी नाही. हे मी सांगते आपल्या शूलपाणेश्वराच्या पुढे वाल्मिकी आश्रम. वाल्मिकी शूलपाणेश्वरच्या पुढे पण चिपानेरला दोन्हीवाले दादाजींची समाधी आहे. तो पण आश्रम मोठा आहे. त्यांच्या भक्तांसाठी ती व्यवस्था वेगळी असते. हायफाय लोक पण काय आपण मैयाच्या काठी यायचं म्हणून जायचं. आपण राहतो की संध्याकाळी आलो राहिलो सकाळी उठून निघालो. त्यामुळं त्याच्यानंतर सतधारा येतं. त्याच्या पुढे मग तो प्रवास पुढे राहतो तसा. मग तटपरिवर्तन येतं का नंतर? तटपरिवर्तन अमरकंटकला. हो. हा, मग तुम्ही तसं पुढे पुढे कसं आलात? बर्मान घाट जबलपूर असं करून? हा, बर्मान घाट इकडचा म्हणजे अवली घाट लागतो मध्ये. मग त्याच्यानंतर बुधनी घाट. त्याच्यानंतर बर्मान घाट येतो. बर्मान घाट त्याची दोन्ही दक्षिण आणि उत्तर तट दोन्ही पण आहेत. दोन्हीकडे पण. त्याच्यानंतर मग आपण पुढे अमरकंटकच्या साईडला जबलपूर येतं. त्याच्यानंतर जबलपूरच्या आधी एक इमली घाट म्हणून आहे. मग त्याच्या पुढे मग आपण जबलपूर खूपच मोठं आहे. म्हणजे एकदा तो सरस्वती घाटापासून आपण सुरू झालो की 14 किलोमीटर पसरलेलं आहे जबलपूर जवळजवळ. सरस्वती घाट आहे. मग तिलवारा घाट, तिळभांडेश्वर मंदिर आहे तिलवारा घाट लमेटा घाटावरती. म्हणजे तो तिळानी ती पिंड वाढते ते तिळभांडेश्वर मंदिर. ते मग तिथून पुढे जातो आपण. मग तिलवारा घाट आहे. त्याच्या पुढं असंच पुढे मग तो जबलपूरचा घाट लागतो. एक घाट तो गारी घाट. त्याच्यावर जलेरी घाट म्हणजे आपलं कुशावर्तेश्वर महामंदिर आहे. महादेव मंदिर आहे. तो म्हणजे आपली शंकराची पिंड कशी आहे ना तशा पद्धतीने जे ती मैयाचे असे भाग झालेले आहेत. ते जलेरी म्हणजे शिवपिंड. तर म्हणून त्या घाटाचं नाव जलेरी घाट. जे कुशावर्तेश्वर महादेव मंदिर आहे ना ते आपल्या लोकांचे गोडबोले म्हणून आहे. त्यांचा तो आश्रम आहे तिथे. तर तिथे पण आम्ही दोन्ही परिक्रमेत तिथे राहिलो होतो. तर ते म्हणजे की इतकी तपोभूमी आहे ती. तुम्ही फक्त साधनेला बसून बघा. पण परिक्रमेत होतं काय आपलं रुटीन इतकं ते म्हणजे धावपळीचं असतं ना. असं साधनेला किंवा शांततेत आपण बसलोय. तुम्ही कुठेही मैयाच्या ठिकाणी कुठेही बसून बघा आणि तिथं मैया खूप खोल आहे. म्हणजे त्याचं तळच सापडत नाही. 50-60 फूट खाली गेला तरी सापडत नाही. ते वडबोले सांगत होते. ते कुशावर्तेश्वर जे आहे ना ते खूप जागृत आहे.
शिव मंदिर. ह्यावेळेला असं झालं की गाभाऱ्यात तुम्ही बसलात साधनेला की तुम्हाला येतेच प्रचिती, तुम्हाला ताबडतोब तुम्ही जॉईन म्हणजे असं ती आपली लिंक लागतेच साधनेला. आणि त्यात कसं होतं आमचं शक्तिपातातलं असल्यामुळं तो अनुभव येतो, म्हणजे जाणवतं की इथं काहीतरी आहे. शेवटी मैयाच्या काठावरची सगळीच ते सांगली ती महात्मे तिथं तपश्चर्या करत होते. 3 महात्म्यांची तपस्थली आहे. त्याच्यामुळं जबलपूर पासून मग काय जोगी टिकरिया, जबलपूरचं 300 किलोमीटर अमरकंटक आहे. आधी जोगी टिकरिया 100 किलोमीटर नंतर जोगी टिकरिया, त्याच्यानंतर पुढे 200 किलोमीटर नंतर अमरकंटक. पण एवढं सलग जायचं नाही ना, मध्ये कुठेतरी थांबतच जातो आपण, पण अंतर जास्त. जबलपूर आलं ना की असं वाटतं अमरकंटक आलं जवळ आहे. अंतर 300 किलोमीटर आहे पण जवळ आल्यासारखं वाटतं. मग जोगी टिकरियाचं पण आहे घाट वगैरे, तिथे आश्रम आहे. अवघड आहेत, वर खाली मैयाच्या किनाऱ्याच्या आहेत काही. नंतर जोगी टिकरियानंतरचा काही भाग आदिवासी क्षेत्रातला आहे सगळ्या. मग तिथं मध्ये बुडनेर नदीवर एक आश्रम आहे. तिथे अक्षयवट नावाचं एक मोठं पिंपळा ह्याचं वडाचं झाड आहे, खूप प्राचीन आहे. म्हणजे त्याला सांगता येत नाही की त्याच पारंब्या परत जमिनीत रुजून प्रचंड मोठं ते झाड आहे. ते वेगळं मुद्दाम जावं लागतं. त्या आम्ही आश्रमात थांबलो होतो बुडनेर नदीच्या काठाच्या, मग ते बघून आलो मुद्दाम कारण ते परिक्रमेतलं ठिकाण नाहीये, आश्रम वरचंच आहे डोंगरात वगैरे. तिथून सगळा बुडाचा आदिवासी एरिया आहे. पाण्याचं दुर्भिक्ष, पाणी मिळत नाही, कोणाच्या घरी मागितलं नाही, आगे हँडपंप आहे उदर पिओ. म्हणजे खूप असं आपण म्हणतो ना पाणी बदलतं. तर आता हे उन्हाळ्याचे दिवस होळी नंतर मग उन्हाळा तिथं सुरूच होतो प्रचंड. मग ते ह्या पंपाचं पिलं की पुढचं अर्धा तासाने दुसऱ्या पंपाचं पाणी. काही वेळेला तर अक्षरशः म्हणजे पात्रात उचलून मैयाच्या धारेला बाटली लावून पण आम्ही असं प्यायलो. पण ते सगळ्यात छान पाणी, गुळाच्याही घरापेक्षा किंवा हॉटेलपेक्षा सुद्धा. आपण म्हणतो विसरली, पण ऍक्च्युअली पात्रातलं जे पाणी प्यायलं तेच, त्याला तोड नाहीये. ते वेगळंच आहे सगळं. मग अमरकंटक जवळ यायला लागल्यानंतर मग थोडंसं पर्यटन वगैरे याच्यामुळं म्हणजे तुम्ही दमगडला येता. दमगडवरनं तो जो टप्पा आहे शेवटचा, किती धबधबा आहे कपिलधारा धबधबा आहे. तिथून तरी 8 किलोमीटर अमरकंटक. मग तो मधला जो पहाडातला तो 4 ते 5 किलोमीटरचा आहे. दमगड पूर्ण खाली पहाड दरीमध्ये. आणि असं मैया म्हणजे प्रवाह म्हणजे एवढा असं प्रवाह मैयाचा, म्हणजे एका तुम्ही ढांगेत तुम्ही ओलांडू शकाल असं. म्हणजे सांगितलं नाही तर लोकांना वाटणार नाही ही मैयाच आहे. इतका छोटासा प्रवाह आहे. पण तिथे कन्या रूपात जाते ना, उगमस्थानाकडे जातो आपण. बरोबर. मग तिथून मध्ये एखादा आश्रम आहे आणि अगदी हाक मारून बोलतात, काळा चहा का होईना पण मग ते देणार. मग तो मधला रस्ता फार छान आहे, सगळ्या पहाडातल्या, काही पायऱ्या आहेत खोदलेल्या, पण असं दगडातल्या अशा छान आहे. म्हणजे तो अनुभवच घेण्यासारखा आहे. कपिलधारावरनं पुढे आपण मग अमरकंटकला पोहोचतोच. म्हणजे आम्हाला यावेळेला दुसऱ्या परिक्रमेत आम्हाला बरोबर महाशिवरात्रीला जल चढवायला मिळालं. तिथे होतो 1-2 दिवस अगोदर गेलं, पण आम्ही राहिलो होतो कारण ते पर्वणी समजली जाते ना. महाशिवरात्रीला जल अर्पण करायचं मैयाचं. गर्दी असते, पण आम्ही 2 दिवस आधी गेल्यामुळे आम्हाला मिळालं तिथे आश्रमात जागा मिळाली. आणि सांगूनच की आम्ही राहणारच आहे 2 दिवस. कारण मग त्या दिवशी सकाळी लवकर उठून 6 वाजताच बाहेरून तो खूप मोठा फेरा मारून मग ते मायकी बघियाची तिथे मोठा फेरा घालून जावं लागतं. पण अलीकडे मुख्य जे मंदिर आहे तिथे ते खरं जलार्पण करायचंय. लोक काही सांगतात की मायकी बगीच्यामध्ये ते उगमस्थान आहे, पण तसं नाही. ते अलीकडचं जे आहे ऍक्च्युअली अमरकंटक मध्ये आहे ते स्थान मैयाचे उगमस्थान आहे. तर तिथे मग जल अर्पण करून मग पूर्ण वेढा घालून, कारण त्याच्या खालून मैया वाहते, गुप्त प्रवाह आहे तिथे आणि अशी रेष ओळून ठेवलेली आहे. तर ओलांडू नका. परिक्रमासी आपण ओळखूच येतो 100 लोकांमध्ये. त्यांनी विचारायचं मग काय करता, पोलीस वगैरे सुद्धा कहा से आहे. महाराष्ट्र आणि पुन्हा म्हणलं की मग त्यांना जरा असा आदर असतो त्यांच्या डोळ्यामध्ये.
वो कि आप जैसे पढ़े लिखे लोग अगर परिक्रमा करेंगे तो हमको भी मोटिवेशन मिलता है उससे। बरोबर, आपको कहीं भी कुछ तकलीफ हो तो बताओ, हमें फोन करो। अमरकंटक मग आपण पुढे ते मायकी बगीचा तिथे तट परिवर्तनचं आपण पूजा करतात। ते सोनभद्र सोनमुडा म्हणून ठिकाण आहे, ते सगळी ती कहाणी आहे तिथे। नंतर ज्वालेश्वर महादेव मंदिर, ते मुद्दाम जावं लागतं, ते परिक्रमेत नाहीये। अमरकंटक वरनं असं 10-12 किलोमीटर 16 किलोमीटर आहे त्या जे ज्वालेश्वर महादेव मंदिर, म्हणजे छान ठिकाण आहे, जागृत ठिकाण आहे ते। आणि मग आपण परिवर्तन, मग आपला परत दक्षिण तट सुरू होतो, सगळा मग पूर्ण जंगलाचाच भाग आहे। मग ते मध्ये कबीरच्या पुत्र आहेत, तो तेवढाच पट्टा छत्तीसगड मध्ये येतो। अच्छा, हा, तर ते कबीर तिथं येऊन राहिलेले आहेत वगैरे। मग ते त्याचं ठिकाण ते कबीर वड म्हणून की जिथे ते बसायचे, मग सत्संग वगैरे करायचे, ते ठिकाण आहे। अशा आश्रम असं नाहीये, पण आपण बघतोच की एक ठिकाण आहे परिक्रमेतलं महत्वाचं म्हणून। त्यानंतर करंजियाला आहे आश्रम, ते पण आश्रम असं नाहीच, एक आहेत फॅमिली आहे, ते लोक परिक्रमावासींची सोय करतात, एक 2 रूम बांधून ठेवलेलं आहे, ते आपण आपला स्वयंपाक करायचा आणि आपण जेवायचं। पण सोय आहे निदान, हे महत्वाचं आहे ना, नाही का? कारण नाहीतर कुठे राहणार, सगळ्या जंगलाचाच भाग आहे पूर्ण तो। त्यामुळं त्याच्यानंतर मग पुढे आपण आपलं एक महाराजपूरला जातो। त्याच्यानंतर त्याच्या आधीचं एक मोठं आहे ठिकाण दिंडोरी। हा, दिंडोरी एक मोठं शहर आहे जरा। दिंडोरीला पण मयाच्या काठावर आश्रम आहेत चांगले। महाराजपूर वरनं मग पुढे नरसिंगपूर, 2 मार्ग आहेत। मग एक तुम्ही थोडंच मयाच्या काठाने जाता, तो पण सगळा आदिवासी भाग आहे जवळजवळ। मधनं मग काही ठिकाणी आश्रम आहेत, काही ठिकाणी नाही। मग असं विचारत काही वेळेला गावात चौकशी, सरपंच जो असतो त्याला पकडून ऑफिस उघडून दे, अशा ठिकाणी पण असे राहून मग महाराजपूरवरनं एक 5-6 किलोमीटरवर एक ढाबा आहे, ते मजेशीर गोष्ट आहे ती। आम्ही गेलो होतो आणि मागवलं पराठा। आपण म्हणलं कशाला, आपण त्याने विचारलं आपण आपला ऑर्डर देऊन पैसे देऊया, तर मग असं आलू पराठा, लस्सी वगैरे सगळं मागवलं चांगलं। आणि त्याच्या पुढे मग 13-14 किलोमीटर काही नव्हतं, सांगितलं की पुढे काही नाहीये। तर म्हणलं कितना बिल हुआ? नहीं, नर्मदे कुछ नहीं देना है। वेटर आला तर म्हणलं क्यों नहीं, बोलो आप जो भी है हम देंगे। नहीं, आपके पास अगर पैसे होते तो आप पैदल क्यों चलते, बससी नाही जाते फिर? आम्ही त्यावेळेला शांत होतो, नंतर इतके हसलं, म्हणजे पायी परिक्रमा हा कन्सेप्ट माहित नाही, तो फक्त वेटर होता। पैसे होते तो पैदल क्यों चलते आप लोग? बापरे, म्हणजे असे खूप येतातच अनुभव की परिक्रमासी म्हणून तुम्हाला मग पैसे घेत नाहीत लोक। दही गावामध्ये असं आम्ही बाजारात गेलो तर काय आता मोठं गाव आहे, जर असं वस्तू घेतल्या गंमत आहे, 500-600 रुपयापर्यंत जवळजवळ आम्ही पाण्याची बॉटल खराब झाली आहे, काहीतरी असं खाऊ घेऊया, तेवढे लोक म्हणजे दुकानदारांनी आमच्याकडनं पैसे नाही घेतले। खूप एवढं सगळं आणलं आम्ही, पण नाही मरमध्ये हरमय्या रहने दो असं करून, म्हणजे असे खूप वेळा अनुभव येतो हा। इव्हन 52 गजाच्या आम्ही यावेळेला दुसऱ्या वेळेला 52 गजा मार्गे गेलो, तर तिथं पण असंच की इतके सगळे चढाचे रस्ते आहेत, 15-20 किलोमीटरचे नुसते चढाचे, कारण तो शुलपाणीचाच भाग आहे ना, फक्त आपण ऍक्च्युअली जंगलाच्या ऐवजी बाजूने जात असतो। पाणी संपलं, अगदी एखादं काहीतरी वेफर्सचं पॅकेट होतं आमच्याकडे, आता काय कर, खाली कुठली तरी नदी वाहते, पण म्हटलं नको एकदम नवीन पाणी घ्यायला नको। तर एक माणूस दुधाच्या पिशव्या घेऊन विकायला चालला होता, तर त्यांनी 200 ml ची पिशवी आम्हाला बोलावून दिली आणि ते म्हणले आगे जाकर आप पी लो आप लेकर। मग पुढे कसं थोडंसं चढावर एक छोटस हनुमानाचं मंदिर आणि तो एक महंत राहत होता, मग त्याच्याकडे गेलो की म्हणलं हे आप ले लो और चाय वगैरे बना। तेवढ्यात पाठीमागून 5-6 जण आले, म्हणजे सबके लिए चाय बनाव। मग एक होतं ते, तोपर्यंत तिथं आणि पाणी मिळालं, माठ वगैरे भरून ठेवलं होतं, पाणी प्यायलं, एक चिप्स खात होतो, तेवढ्यात वरून एक गाडी आली, शिक्षक होते महाराष्ट्रातले, तिथून
आता नंदुरबार वगैरे जरा जवळ आहे त्या बाजूने. मग त्यांनी एक मोठी केळाची फणी दिली आम्हाला की ठेवा तुमच्याकडे, तुम्हाला लागेलच, पुढे आश्रम नाहीये जवळ. मग ती काय सगळ्या परिक्रमा असेल वाटून टाकली, त्या महंताला दिली. आपल्याकडे 2-4 आपण काढून घ्यायची खेळ, बस. एक तर ओझं व्हायचं नाही, आपलंच कितकं असतं आपलं. तिथे काही गुढी दिलेलं सुद्धा अगदी नको वाटतं. असं की म्हणजे आपली कुठून तरी सोय होतेच. म्हणजे की असं होत नाही की आपण काहीतरी त्रासात आहेत आणि मिळाली नाही सोय, असं होत नाही कधी. म्हणजे तिथून पुढे सरळ ओंकारेश्वर का? हा, मग तिथून होशंगाबादच्या अलीकडे पण असे आपण नरसिंगपूरला मुक्काम होतो. नरसिंगपूर आहे, त्याच्यानंतर सतधारा म्हणून आहे, बर्मान घाट इकडचा, दक्षिण तटावरचा बर्मान घाटावर जातो आपण. सतधारा म्हणजे त्या बर्मान घाटच्या ते जवळ येतं. तर तिथली सुद्धा ब्रह्मदेवाची तपोभूमीच मानली जाते. तिथं म्हणून बर्मान घाट. हा, बर्मान घाट, ब्रह्मांड घाट, ते ब्रह्मांड बर्मान घाट झालं ते. मग तिथं महादेव, ते ब्रह्मेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे. सतधारा नावाचं ठिकाण आहे. 7 धारांनी ती मैया वाहते. हा, तिथं सूर्याची तपोभूमी आहे. हा, सूर्य मंदिर आहे तिथे. आणि मग त्या 7 दिसतात आपल्याला अशा, म्हणजे 7 धारा वाहतात त्या मैयाच्या ठिकाणी. मग तिथून मग चालत ते दक्षिण तटावरच्या बर्मान घाटला. मग ते पुढे थोडासा आदिवासी एरिया आहे, थोडासा तो असे आपण मग जातो पुढे. पण ते सतधारा बघण्यासारखं ठिकाण आहे. म्हणजे शारदाश्रम म्हणून आहे, छान आश्रम आहे, राहायची व्यवस्था वगैरे चांगली आहे खूप. ते ब्रह्मेश्वर महादेव मंदिर आहे तिथे. मग नरसिंगपूरच्या पुढे येते सगळं, पुढे येतं ते. या सर्व परिक्रमेमध्ये तुम्हाला सत्संग कुठे घडला, काही साधू सत्पुरुषांचा सहवास घडला, असं काही जाणवलं का किंवा आठवतंय का? खरं परिक्रमेतले मुख्य म्हणजे आम्ही श्रद्धे म्हणतो ना, तेली भट्ट्यांचे सीताराम बाबा. म्हणजे अगदी दुसऱ्या परिक्रमेला सुद्धा निघताना असं वाटलं की नाही, त्यांना काही होऊ नये, आपल्याला दर्शन व्हायला पाहिजे. आणि ते जर निस्पृहपणा आहे ना, त्याला तोड नाहीये. तसा नर्मदा तीरावर दुसरा संत नाहीये, म्हणजे बघायला गेलं तर. भालोदचे प्रतापी महाराज आहेत, ते आहेत. असं नारेश्वरला असे महंत नाहीत, पण शेवटी आपल्या दादाजी म्हणून आहे ते तुम्हाला. धुनीवाले दादाजी नाही, धुनीवाले दादाजी नाही, ते हल्ली हा ते पायी परिक्रमा करतात ते ना. हो, ते दादा गुरु म्हणतात. दादा गुरु, तो सगळा जथ्था आमच्या मागे पुढेच होता ना दुसऱ्या परिक्रमेत. म्हणजे त्यांच्या बरोबर 500 ते 400 लोक असायचे. पण व्हायचं असं की ते एक तर ते मोठ्या कुठेतरी जे लोकांचं त्यांच्या बरोबर नसणारे सुद्धा त्यांच्या बरोबर चालायचे, कारण त्यांची ते गाडीमध्ये तुमचं सामान व्हायला सोय असायची ना, त्यामुळे पण लोक त्यांच्याबरोबर असायचे, जेवणाची सोय व्हायची. पण ते मग अस्वच्छता व्हायची, एवढे लोक राहिले म्हणल्यानंतर आश्रम मेंटेनन्स राहत नाही. मग आता कसं होतं, ज्यांची श्रद्धा आहे ते त्यांच्या बरोबर राहतात, आपापल्या पद्धतीने लोक करतात. आम्हाला बऱ्याच ठिकाणी तसे पुढे मागे होते ते चालायचे ते. पण सगळं ते त्यांचे चेले मात्र एकदम व्यवस्थित इस्त्रीचे कपडे, पांढरे कपड्यांमध्ये, पण ते बूट घालून चालायचे मात्र. खूप ठिकाणी हांडिया घाटाच्या तिथे पण भेटले, विमलेश्वरला पण भेटले ते. बऱ्याच ठिकाणी आम्हाला पुढे मागे चालत होते ते. दादा गुरु म्हणायचे ते. खूप मोठी पोस्टर्स आणि ते खूप ऍडव्हर्टाईज भरपूर असायचे ते. मग परिक्रमा मध्ये असा काही प्रसंग आला तुम्हाला की ज्या वेळेला आपल्याला असं वाटलं की आता ही कोणाची मदत मिळणार काय, आणि तीव्रतेने तुम्हाला माईची आठवण झाली किंवा तिला साथ घातली आणि आपल्याला त्या संकटातून काही वेळेला लक्कडकोटच्या जंगलात म्हणा, काही लोकांना असं व्हायचं ना की कोणीच नाही, आता कुठे रस्ता आहे, 2 फाटे फुटलेत, आता कोण आपल्याला सांगणार, असा काही प्रसंग आला का? याची म्हणतो ना मदत म्हणूयात, कोणाच्या तरी रूपात. बरोबर. तर आवलीघाटाच्या नंतर पथोडा नावाचं गाव आहे, तर तिथे आम्ही राहिलो होतो आश्रमात. आणि त्या दिवशी रात्रभर उलट्या झाल्या भयंकर. मला आणि ओव्हरऑल असं होतं की मग पोटात काही टिकत नाही.
आणि आमची ओंकारेश्वरला आम्ही जेव्हा परिक्रमा उचलली तेव्हा चिपानेरचे एक मतवा म्हणून होते, तर ते भेटलेले की मारे परिक्रमासी है वगैरे, आप चिपानेर आई गया हमको जरूर मिलना. मग आम्ही तिथे चिपानेरला अलीकडे पिपलनेरा म्हणून आहे, तिथे आश्रमात ते आले होते, आमच्यासाठी जेवण वगैरे घेऊन आले. तिथे अशी ओळखली, आपको कहीं भी कुछ प्रॉब्लेम होगा तर हमको फोन करो. तर आम्ही तिथे पथोडाला गेलो होतो, तर असंच की खूप आता काय करू, तिथं ते गाव म्हणजे इतके लहान की मेडिकल शॉप सुद्धा नाही, डॉक्टर तर जाऊच दे, PSC नाही, काहीच नाही. म्हणजे ते लोक सगळे जातात पुढे बुद्धिघाट, ते थोडंसं मोठं गाव आहे म्हणून. मग त्यांना फोन केला की असं असं आहे प्रॉब्लेम, काय करायचं. मग त्यांनी तिथून फोन केला. ते इकडे उत्तर तटावर, दक्षिण तटावर एक त्यांचा मित्र होता शंकर पटेल, त्याच्या मुलाचा मित्र डॉक्टर त्या गावाजवळ तिथे प्रॅक्टिस करत होता. तर त्याला फोन केले, तर त्याने सांगितले असं असं पथोडाला पेशंट आहे, तुला सेवेला जायचंय. म्हणजे कुठून फोन केले आणि तो सगळं मेडिसिन मी फोनवर बोलले, ते म्हणले की हे सलाईन घेऊन या, ही औषधं टाका, कारण मला गोळ्या उपयोग नाही, आता माझ्या राहणारच नाहीत पोटात गोळ्या. ते सगळं तो घेऊन आला, सलाईन संपेपर्यंत बसला, तो त्याची प्रॅक्टिस सोडून आला होता. आणि मग तेवढं सलाईन वगैरे दिलं त्यांनी. आणि मग नंतर गेलं तर म्हणलं आपकी फीस नाही, वो मिल जाएगी अपने आप, उसके आप चिंता नाही करो. आणि हे जे सगळे फोनाफोनी करणारे लोक, ते सगळे MP चे मुख्यमंत्री शिवराज पटेल त्यांच्या बैठकीतले मंडळी होती. आपल्याला कळत नाही की ते आपल्यासमोर त्यांनी इतके सिंपल होते, पण त्यामुळे हे सगळं ते इतकी यंत्रणा ते फिरवू शकतात की कुठं तुम्हाला मदत मिळते. आणि दुसरी घटना म्हणजे त्यावेळेला जे त्यांनी म्हणले नाही रहना बिलकुल जल्दी नहीं करो, आप ठीक हो जाओ, यहाँ आश्रम में कोई प्रॉब्लेम नहीं है, 2-4 दिन रहो. आम्ही नंतर फोन केला की हाँ अभी तबीयत ठीक हुई. मग इतने जल्दी क्यों किया, रहने का और 2 दिन रहने का, आराम करने के बाद वापस जाए. तो मला मैया म्हणायचा नाही. मग ते 2-3 ठिकाणी आम्हाला भेटायला आले. आम्ही इकडे होतो, बाबरी घाटावर होतो. तर बाबरी घाटावर त्यांचा भाचा राहत होता, त्या मतवांचा. तर ते स्वतः हरिद्वारला, पण त्यांनी त्या भाच्याला फोन केले, असे असे आमच्या ओळखीचे आहेत, तू त्यांना घरून डबा नेऊन दे त्यांना. तो 25 किलोमीटर डबा घेऊन आला. कोण कोणासाठी करतं सांगा तुम्ही. आपण असे आपल्या मामाने सांगितलेलं भातचा आपला ऐकेल का इकडे. तर तो बिचारा. आणि त्यांचं एक असतं की ते आपल्याला ताटं धुवू देत नाही. तो खरकटी ताटं तशीच सगळे घेऊन गेला, तर नाही हमको पुण्य मिळेगा. मग तेव्हा डबा आणला, तरी ताटं घेऊन गेला, आमच्या जेवणापर्यंत बसला तसा तो. म्हणजे एवढं मानतात की नाही, परिक्रमावासींची सेवा करायला मिळणं म्हणजे हेच खूप मोठं आहे. ते खिडकिया नावाचा आश्रम आहे, म्हणजे अगदी आता उद्या ओंकारेश्वर म्हणजे आदल्या दिवशीचा एक दिवस अगोदरचा टप्पा तो. तिथे श्यामसुंदर सोनी म्हणून आहेत, तर ते परिक्रमाची सेवा करतात अशीच की मग भेटले की घेऊन जा घरी वगैरे. तर अगदी आल्यानंतर इतका त्या सगळ्या फॅमिलीला आनंद होतो की त्यावेळी हमने कुछ पुण्य किए है पिछले जन्म में, इसलिए आप हमारे घर आए, आश्रम छोड़ के आप आए म्हणलं. एवढं मग ते आल्या ते काही कोल्ड्रिंक देतील किंवा काय आरती केली, तर मग आपका प्रसाद नाही. मग त्यांनी ते कणकेचा शिरा फार सुंदर करतात तिकडे, साध्या आपण गुळपापडीचे लाडू करतो पण त्याच शिरा टाईप. मग तो नैवेद्याला दिला, सगळं घरदार त्यांचं मग आपल्या आरतीच्या समोर थांबणार. आणि सकाळी आम्ही जवळ 6ला निघायचं, 6ला सुरुवात करायची. तर त्याच्या आधी 5:45ला त्यांनी सगळे फळांचे तुकडे केलेले, ताटभर पोहे केले, खीर, गव्हाची खीर, हे एवढं सगळं त्याच्या बायकोनी पहाटे उठून तयार केलं. म्हणजे असं इतकं की आता परिक्रमा संपत, म्हणजे मैया आहे तिला पण वाटते की आपण लांब जाणार, आपण मैया म्हणतो म्हणजे आपण तिची लेक झालो की आता ही पण आपल्यापासून दूर राहणार. कसे लाड करते मैया अक्षरशः. म्हणजे असं इतकं भरून आलं त्या दिवशी. आणि आम्ही निघालो त्यामुळे नाही आपका झोला हम आपके साथ आएंगे. 2-2.5 किलोमीटर ते माझी बॅग घेऊन चालले. आणि त्यांना 3 मुलीच होत्या. ते नाही हमारी गुड़िया की शादी को जरूर आना है, पायल नमस्कार केला, नाही आमका आशीर्वाद दो की मैया के आशीर्वाद हमारे साथ रहे. असं वाटतं कोण कुठली लोक आणि काय. आम्ही मग ह्या परिक्रमेत पण मग त्यांच्याकडे गेलो होतो. खूप आनंद होतो. आणि जे एक
परिक्रमासी म्हणून जे आपली पाय त्यांच्या परिक्रमेची चालत असतात मैयाची वाट, बरोबर, त्यामुळे ती सगळी म्हणजे आपण म्हणतो ना की तुमचे पायाची पायधूळ आमच्या घरी यावी, तर तसं तो त्याचा अर्थ बरोबर खूप. आणि अगदी हे श्रीमंतच असतीलच नाही, अगदी कोणतरी कामगार कामाला चाललाय तर तो जाता 10 रुपये देऊन जातो, मग या चाय पिओ असं, किंवा काही ठिकाणी बोलावून अभी चाय पिया, नाही तर फिर कुछ तो खाओ, मग किंवा मग बांधून तरी देईल बरोबर, आगे जाकर खाओ, असं खूप आग्रह, खूप आग्रह. म्हणजे त्यामुळे असं कधी वाटलं नाही की आपण एवढं कम्फर्ट उगाच आलो, एवढं चालतोय, शेवटी काहीतरी त्रास होतो म्हणजे तो होणारच, शेवटी देह आहे म्हणजे. आणि कसं होतं, नुसतं चालणं म्हणजे परिक्रमा नाही, खूप ती शिकवते, खूप अनुभव शिकवते की आहे त्या परिस्थितीत कसं राहणार तुम्ही. काही वेळेला काय बॅगचं बंदच तुटेल, काहीतरी पाय तरी दुखतात, किंवा काही वेळेला तर अशी ट्रीटमेंट दिलेली चालता चालता मी, मग कोणाला हे औषध तुम्ही घ्या, किंवा मेडिकल मधनं PSC मधनं औषधं आणून दिली, इंजेक्शन दे, असं करून ट्रीटमेंट करत आलेली. उपयोग झाला. मग कोणाला आयर्नची गोळ्या घेऊन दिल्या, असा फायदा होतोच त्याच्यात. सेवा घडली तुमच्या हातून. आम्ही लछोराला पण गेलो होतो, चितळेमायांच्या आश्रमात गेलो होतो ना, तर मग त्यांना पण पायी जाणाऱ्यांचं त्यांना जरा कौतुक आहे. आता ते म्हणतात की आपले जे इतर असतात ना, म्हणजे लांबून गाडीतून जाणारे, ते फक्त भेटायला मग असं येतात त्यांना. मग ते त्यांना तसं असं वाटतं की मग तुम्ही परिक्रमा तर तुम्ही पुणे मुंबई चालत जा ना, तुम्ही हायवेनी जर चालायचं असेल तर मग परिक्रमेला कशाला येतात तुम्ही, नुसतं चालणं म्हणजे परिक्रमा नाही. मैया दिसली पाहिजे तुम्हाला, 1 किलोमीटरवर दिसली पाहिजे. मग ते नर्मदा पथ आता बांधला MP सरकारने बऱ्याच ठिकाणी, सिमेंटचे रस्ते, पण मग तुम्हाला मैया दिसत राहते. काही काही ठिकाणी तुम्हाला खाली उतरूनच जावं लागतं. अवघड आहेत, वादच नाही. अर्धी परिक्रमा तर खालून काठाने, अर्धी वरून आहे. पण मग जे बांधलेत रस्ते, मग ते मूळ तसंच आहे ना, तुम्हाला मैयाचं रोज दर्शन झालं पाहिजे ना, तर ती परिक्रमा, नाहीतर मग उपयोग काय मग त्याचा. असं दर्शन तर व्हायलाच पाहिजे मैयाचं आपल्या बरोबर. आता तुमच्या स्वभावात काही परिवर्तन असं वाटतंय का, वेगळं काही? मुख्य म्हणजे आपण निर्भय होतो, कशाची भीती वाटत नाही. आता तिथं सुद्धा पहिल्या वेळेला मी बडवानीपर्यंत एकत्र असं एकटं वाटतं, पण भीती नाही वाटत कशाची. आणि असं आपण एकटे असताना अगदी हा अनुभव आला की बोलते मैया आपल्या बरोबर, की आपल्या मनात शंका येतात की काय करू, बरोबर कोणी नाहीये, काही घाबरायचं कारण नाही, माझ्यावर विश्वास ठेवून आली आहेस ना तू, मग चाल, निर्भय हो, कोणाच्याही मदतीची अपेक्षा करू नका. आणि उगीच कुणाला असं ग्रुपला लटकून जायचं किंवा हे नाही, तुझं एकटी चाललीस तरी चालेल. आपला सुद्धा आपण स्वतःवर विश्वास नाही राहत. मैया बरोबर आहे, चालतोय काठाने, पण आपल्याला त्या वाटांची भीती वाटते, आपण पडलो तर काय, किंवा असं असतं. काही काही वाट प्रचंड अवघड आहे. चांदगडगुटी म्हणून एक आश्रम आहे, तो गणपतीचं मंदिर आहे, त्यातली एक वाट इतकी कठीण असते की तिरका डोंगर आहे आणि तिरकी पायवाट आहे, म्हणजे तुम्हाला धरायला इकडे झाडं नाही, काही नाही, आणि मैया खूप खोल आहे खाली, म्हणजे भीतीच वाटते. म्हणजे बरोबर आहे, पण शेवटी ती घेते सांभाळून. पण ते पार होईपर्यंत आपल्याला खूप टेन्शन असतं. खूपच म्हणजे येतात. हो, भरपूर येतात. मग काही वेळेला आपली माझे तर किती एका आश्रमात बूट चोरीला गेले, असं काय काय होतं. 4 माझे बूट झाले पूर्ण परिक्रमा संपेपर्यंत, असं होतं. पण बाकी अशी मेजर अशी काही त्रास काही झाला नाही. असे विचारतात की काय तुम्हाला कृपा, म्हणजे दर्शनं झाली का मैयाची वगैरे. मी ते सांगते की एक तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एकदाही गुडघे दुखले नाहीत, एकदाही पायाला फोड नाही आले, आणि निक्यात न घालता माझ्या दोन्ही जर परिक्रमा झाल्या, ही कृपाच आहे ना मैयाची. मग अजून तुम्हाला कृपा काय वेगळी पाहिजे. आणि जो तुमच्या मदतीला धावून येईल ते प्रत्येक मैयाचंच रूप आहे, नाही का. आता जो अंकलेश्वर जवळ आम्हाला जेवण देणारा माणूस असो, किंवा कोणी अगदी मला 10 रुपये देऊन पुढे जातोय, दूध दिलं त्या माणसाने घाटामध्ये,
मग तुम्हाला तिथे मैयाचंच लक्ष आहे ना, आपोआप कोणी देत नाही, ही मैयाची बुद्धीच असते. त्यामुळं कुठेही तुम्हाला त्रास होऊ दिला नाही, ही कृपाच आहे तुम्हाला. आणि जी काय दत्तक्षेत्र आहे तिथे उपासना झाली, आणि आपण म्हणतो की आता साधनेला बसायला वेळ मिळत नाही, पण मग चल साधना, आमचे महाराज म्हणायचे की चालताना नामस्मरण करणे सुद्धा तुमची साधनाच आहे. मग त्या पद्धतीने आपण आपलं चालू ठेवायचं, आणि आपलं रोजचं असतं ते. आम्ही सकाळी तर घाई असायची, पण संध्याकाळी आपली आरती वगैरे म्हणून झाल्यानंतर मग देवी कवच म्हणायचं, कारण कवचात कशी आपली सगळी संरक्षण आहे. पण खूप काही काही अशा जागा असतात की नाही आपण इथून पटकन पार व्हावं, म्हणजे निगेटिव्ह काही काही जाणवणाऱ्या, तिथे आपले रक्षण करते देवी, असं एक भावना असते. देवी कवच म्हणायचं, नंतर दत्तभावनीचं मात्र रोज पाठ करायचं. असं एक जेव्हा आपल्याला ऊर्जा मिळेल, आपल्या श्रद्धास्थानं आपण आपली जपायची, आपल्याला तेवढं होतं, खूप जास्ती होत नाही, पण कारण एवढं चालल्यानंतर दमल्यासारखं होत असेल ना. हो, म्हणजे दमायला तर होतच. मग काही वेळेला तर असं की आश्रमामध्ये चलो अभी आटा लगाया है, चलो रोटिया बनाना. पहिल्या परिक्रमेत आम्ही खूप पोळ्या केल्या. टोकसर मात्र आम्हाला 150-200 पोळ्या आम्ही रात्री 8:30-9:45 जाऊन केलेल्या आहेत. म्हणजे असायचे बरोबर सगळे मिळून, पण करायला लागल्या ते. मग तो एक अनुभव. आत्ताच्या दुसऱ्या तसे देवला नावाचं गाव आहे की आदला दिवस ओंकारेश्वरच्या आहेत. मागच्या वेळेला मला तिथं आयतं जेवण मिळालं होतं, आणि एकदा होळी झाल्यानंतर इतकं ऊन वाढतं, तुम्ही 11च्या पुढे चालूच शकत नाही, इतकं प्रचंड. एक तर तुमच्या खालून पण रस्ते तापलेले असतात, किती तुम्ही टोपी घाला, काही ऊन लागतेच धग त्याची. आम्ही त्याची 12:15 चालत होतो. त्या टप्प्यात जरा उसाची गुऱ्हाळ वगैरे, मग उसाचा रस पी, कुठे काय ज्यूस पी, असं करत 12:15 चाललोय. तर देवळाच्या आश्रमात 12:15 पोहोचलो. तर म्हटलं की नाही अभी खाना खतम हो गया, आपको बनाकर खाना पडेगा. आई म्हणा मला आता जेवायचंच नाही, आरामशीर एक तासभर आरामशीर झोपून घेतलं. मग एक मात्र की आम्ही इमर्जन्सी म्हणून मॅगीचं पाकिट ठेवत होतो, मॅगी करून घेतली त्या आश्रमात. ते छान आश्रम आहे की स्वयंपाकघर आहे, फ्रीज, मिक्सर सगळं आहे, भांडी बिंडी. तो त्याचा जीव वर खाली, आप मैगी ये क्यों खा रहे, खिचड़ी बना लो, कुछ रोटियां बना लो, हमको एनर्जी नहीं है इतना बनाने को. मग त्यांनी आपले काकडी टोमॅटो काढून दिले, कलिंगड वगैरे कापून दिलं, मग त्यांनी ताक आणलं. तिथे ताक ज्या ठिकाणी जरा बरी शेतकरी तिथे हे सगळं दिलं. मग पुढे यायला काही वेळेला जिथे मागच्या वेळेला उतरलेलं ते आश्रम बंद झाले असतात एकदम, असं आता काय करूया असं पण होतं. म्हणजे पण मॅगीने 1-2दा असं झाला, साथ दिली. अजून काही सांगायचंय का अनुभव म्हणून? असं मुख्य म्हणजे हा थोडासा ऐहिकातल्या इच्छा कमी होतात. साड्या घेऊ, हे घेऊ, ते घेऊ, ते सगळे आता कमी झालं की सोच नाही राहत खरी गोष्ट म्हणजे. आणि आतमध्ये आपला बदल होतो, साधनेत फरक पडतो. हा, म्हणजे आपण जे कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत होते आपली. आणि साधनेत मग इतर जे अनुभव येतात की त्याचे जे टिपिक अनुभव असतात स्वतःचे, ते आपण इतर वाचन करताना सुद्धा आपल्याला सुरू होतात. व्हायब्रेशन्स आतली जी शक्तिपथातली जी ठिकाण आहे. अष्टक म्हणताना आपल्याला सगळी परिक्रमा डोळ्यासमोर येते. खरंच मी आता रोज अष्टक म्हणतोच, म्हणजे मैयाची रोजची पूजा असते. आपल्या स्वतःच्या उपासनेत फरक पडतो नक्की. आणि आणखी मग ओढीनी करतो असं होतं की आपल्या आधी कसं आपण नुसती भक्ती करतो, मग त्यात थोडीशी आस निर्माण व्हायला पाहिजे, मग आपण थोडं आणखी प्रगती होते की म्हणजे सगळे भक्ताचे टप्पे पार करतो आपण पुढे पुढे जाऊन. त्या अर्थता येते, आपण ती सगळ्या मोक्ष ह्या ज्या सगळ्या स्टेजेस आपण थोडं थोडं पुढे जातो असं लक्षात येतं. ते आता यावर्षी ठरवले की मार्गशीर्षातली जी उपासना असते ती यावर्षीपासून मैयाच्या काठावर करायची. हा, आता यावर्षी सीतारामवाडीला जाणार आहे, होशंगाबादच्या पुढे. हे होशंगाबाद आहे, नर्मदापुरम आता त्याचं नाव. 6 किलोमीटर लांब आहे. ते परिक्रमेत येत नाही, पण टेंबेस्वामींचे भाऊ सीताराम बुवा त्यांनी स्थापन केलं जातं मंदिर आहे. हो का? अगदी मैयाच्या काठावर आहे. आणि दुसरं म्हणजे तिथे टेंबेस्वामींनी तिथलं जे औदुंबरस झाड आहे त्याला कल्पवृक्ष म्हणतात. तर त्यांनी तिथं 3 दिवस उपासना केली मैयाच्या दर्शनासाठी. तर तिथं मैया प्रसन्न होऊन त्यांना प्रत्यक्ष मैयाने दर्शन दिलेलं आहे.
तर मग त्या झाडाखाली तुम्ही जेव्हा आध्यात्मिक इच्छा ठेवून काही करता, जप तप काय वाचन, तर ते तुमचं पूर्ण होतं असं समज आहे तिथे. तर मग तिथे पण छान आश्रम आहे, अनुसूया निवास म्हणून आश्रम बांधतात ते. आणि शक्तिपाताचं मुख्य म्हणजे की जिथं गोवणी महाराजांना लोकनाथ तीर्थांनी दीक्षा दिली ते ठिकाण आहे ते सीतारामवाडी. सीतारामवाडी, हा, सीतारामवाडीला तो खर्रा घाट आहे मैयाचा. पहिल्यांदा लोकनाथ तीर्थ आले ऍक्च्युली होशंगाबाद, म्हणजे तो मंगळवार घाट. तिथे महायोगाश्रम म्हणून आहे, ती जी जागा आहे पहिल्यांदा जे उतरले, त्याच्यानंतर ते खर्रा घाटावर गेले आणि गोवणी महाराजांना पहिली दीक्षा झाली. तर ते सगळं त्यांनी साधनेला वगैरे बांधलं, नारायण काकांनी बांधलं ते सगळं. हा, तिथं रूम वगैरे बांधली आहे, छान पूजा वगैरे होते आणि सगळे आपले लोक आहेत साधना करायला किंवा आणि बघायला वगैरे. मग त्यांना असंच फोन केला आणि असं अगदी मैयाच्या काठावर आहे ते, फार सुंदर ठिकाण आहे एकदम. आम्ही दोन्ही वेळेला मुद्दाम जाऊन राहिलेलो तिकडे. मग ते यावेळेला विचारलं की ते म्हणले या काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे दत्त जयंतीच्या त्या आठवड्यामध्ये मग जाऊन तिथे पारायण करायचं. मुख्य दत्तक्षेत्र आणि मैया. आता आपण म्हणतो रेवा तीरे तपम करूयात, या वर्षीपासून मैयाने असं बोलवलंय असं म्हणायचं. शेवटी तिच्या शिवाय काही नाही, म्हणजे आपली बुद्धी चालत नाही. हो हो, अगदी. अजून एक करायची इच्छा आहे, पण आता मात्र मोठी करायची, 3 वर्ष 3 महिने 13 दिवस. बघू तो योग कधी येईल ते, ती बोलवेल तेव्हा. हो, ते तर आहेच, ठरवायचं तरी आहे. ती मात्र उलट्या आरामात होईल, म्हणजे फार काय 3 वर्ष ती पुरवायची आहे ना, 3200 किलोमीटर. त्यामुळे निवांत होते ती. आवडलेल्या आश्रमात आपण राहू शकतो, सेवा देता येते आपोआपच. त्यामुळे परिक्रमा करणं सोपं आहे, पण आश्रम चालवणं कठीण आहे. आम्ही बघितलं ना काही काही ठिकाणी सेवा देणं अवघड असतं. चला, आपण आमच्या चॅनलवर येऊन खूप काही छान अनुभव सांगितलेत, काही काही स्थळं सांगितलीत जी परिक्रमेत मुद्दाम आडवाटेने जाऊन बघावी लागतात, त्याचं महत्व सांगितलं. आपल्या अनुभवामुळे आमच्या प्रेक्षकांना स्फूर्ती पण येईल आणि प्रेरणा सुद्धा मिळेल. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद, मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल. उलट धन्यवाद की मैयाबद्दल बोलायला मिळणं म्हणजे आनंदाची पर्वणी असते खरोखर. म्हणजे नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.